उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा संपन्न होईल। त्यामुळे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील मोठमोठे नेते अभिनेते देखील अयोध्येत दाखल व्हायला सुरुवात झाली। त्यामुळे अयोध्येतील विमानतळावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। आढावा घेतलेला आहे संजय महाजन यांनी। उद्या पंतप्रधानांच्या हस्ते अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचं प्राण प्रतिष्ठापना आहे आणि त्यामुळे आजपासूनच अयोध्येत मोठ्या प्रमाणात नेते अभिनेते दाखल होत आहेत। आता सध्या आपण अयोध्येतील विमानतळावर आहेत आणि आपण बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढलेली आहे। थोड्याच वेळापूर्वी श्री श्री रविशंकर आणि धावपटू पी.टी. उषा या विमानतळावर दाखल झालेत आणि ते अयोध्येकडे रवाना झालेले आहेत। आपण जर का बघितलं तर विमानतळावर खूप मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था लावण्यात आलेली आहे। दुपारनंतर अनेक अभिनेते नेते या ठिकाणी दाखल होतील। आलिया भट असू देत किंवा रणबीर कपूर असू देत, या ठिकाणी दुपारनंतर दाखल होणार आहेत। विशेष विमानाने त्यांचं आगमन होणार आहे आणि त्यानंतर सायंकाळी म्हणजे 4 ते 4:30च्या दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येतील विमानतळावर दाखल होणार आहे। आतापासूनच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर आज दिवसभर नेते आणि अभिनेते अयोध्येतील या विमानतळावर त्यांचं आगमन होणार आहे। कॅमेरामन शांताराम तळेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।